नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत। मुंबईची शान मानल्या जाणाऱ्या प्रसिद्ध जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य आजही कायम असल्याचं विदारक चित्र समोर आलंय। बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून जुहू चौपाटी पूर्णपणे साफ झाली असल्याचे दावे करण्यात आले होते। पालिका प्रशासनानं व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून चौपाटी स्वच्छ झाल्याचं दाखवलं, तरी प्रत्यक्षात परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे। लोकशाही मराठीनं सलग 20व्या दिवशी केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये पालिकेचे दावे सपशेल फोल झाले असून प्रशासनाकडून नागरिकांची कशी दिशाभूल केली जाते हे उघडकीस आलंय। पाहूयात हा आमचा स्पेशल रिपोर्ट। जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य कायम। पालिकेच्या स्वच्छतेच्या दाव्याची लोकशाही मराठीने केली पोलखोल। लोकशाही मराठीकडून राजकीय नेत्यांना चौपाटीवर येण्याचे आवाहन। मुंबई पालिकेने चौपाटी चकाचक केल्याचे भासवत प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंवर आता स्थानिक आणि पर्यटकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत। प्रत्यक्षात चौपाटीवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात। दुर्गंधीमुळे पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांचे जगणे हैराण झाले। पालिकेच्या या कारभारावर मुंबईकरांनी तीव्र चिंता आणि संताप व्यक्त केलाय। यावर आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आपण पाहतोय की मागच्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध अशा आणि मुंबईची शान असलेल्या जुहू चौपाटीवरती कशा पद्धतीत कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। आजचा 20वा दिवस उजळलेला आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा घेत आहोत, रिअॅलिटी चेक करत आहोत। मात्र पालिका प्रशासनाकडून अनेक दावे केले जात आहेत। हे दावे आजही फोल ठरताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय की पालिका प्रशासनाकडून काही व्हिडिओज जे आहेत ते पोस्ट करण्यात आले होते, जिथे कचरा नाहीये तिथले हे व्हिडिओज दाखवण्यात आले आणि मात्र आपण पाहतोय की तिथे देखील एक मोठा दावा पालिकेने केला, मात्र तो दावा देखील फोल ठरताना पाहायला मिळत आहे। कारण मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा टनभर आजही आपल्याला दूरवर पाहिलं तर आजही पाहायला मिळतोय। आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला असताना मात्र पालिका प्रशासन प्रत्यक्षात काम करण्याऐवजी प्रसिद्धीच्या या सगळ्याच फेऱ्यात अडकलेलं पाहायला मिळत आहे। कारण लोकशाही मराठीच्या या संपूर्ण माहितीनंतर किंवा मग इथल्या रिअॅलिटी चेक नंतर प्रशासनाला पूर्णपणे जाग आजही आलेली नाहीये। तर पालिका प्रशासनाचा हा निष्काळजीपणा आणखीन किती काळ सहन करायचा, असाच हा मोठा प्रश्न आजही उपस्थित होत आहे। कुणाच आपण पाहतोय की प्रशासनानं ही दिशाभूल न करता त्वरित या सगळ्याच गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन मात्र कचरा लवकरात लवकर हटवावा अशी विनंती आता नागरिकांकडून केली जात आहे। खरं तर आपण पाहतोय की या सगळ्याच भीषण परिस्थितीचा लोकशाही मराठी म्हणून आम्ही मागच्या 20 दिवसांपासून आढावा घेत आहोत। आता तरी पालिका प्रशासनाला पूर्ण जाग येते का? आज तरी महापौर या फिरकतात का जुहू चौपाटीवरती, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। विशेष म्हणजे या कचराग्रस्त जुहू चौपाटीजवळच भाजप खासदार नारायण राणे यांचा बंगला आहे। तसेच राज्य सरकारमध्ये मत्स्य व्यवसाय हे महत्त्वाचे खाते नितेश राणे यांच्याकडे। समुद्राशी आणि किनाऱ्यांशी थेट संबंध असणारे खाते स्वतःच्या घरात असूनही या विदारक परिस्थितीकडे प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का, असा रोखठोक सवाल आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे। किनाऱ्यांची ही दुर्दशा पाहता लोकप्रतिनिधी तरी या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन काही पावले उचलतील का, की मुंबईकरांना या दुर्गंधीतच दिवस काढावे लागतील, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मैं बीएमसी को हाथ जोड़कर रिक्वेस्ट करूंगा, क्योंकि इससे बीमारी फैलने का खतरा है बहुत। और आम सिटीजन यहाँ रोज सुबह चलते हैं, हमारे ऐसे नौजवान बड़े बुजुर्ग सब चलते हैं यहाँ पे बीच के ऊपर। बीमारी फैलने का बहुत खतरा है और ये सब कचरा जो है, ये गंदगी बहुत डेंजरस है हमारे समाज के लिए। दाखवा, हे सर्व दाखवा जरा, त्यांना जाग येऊन द्या। महापालिकेला जाग येऊन द्या। महापौर बसले, ते म्हणतात साफ झाले, हे झाला, काही एक झालेलं नाहीये। फक्त एक दुसऱ्यावरती चिखलफेक करत धंदे चालू आहेत, बाकी काही एक झालेलं आहे। ते ट्रॅक्टर घेऊन येतात, त्याच्यामध्ये भरतात आणि भरून तो जाऊन त्या दांडा साईडला, ब्रिजच्या त्या साईडला जसं काही लपवून ठेवलेला कचरा आहे तिथे किती आता जमलेला आहे, तो अजून मी टाकला नाही। या लोकांना बोलतो की तुम्ही जावा त्या साईडला, तिथे बघा किती जमा झालाय त्याचा कचरा। त्रास तर होतोच, पण दरवर्षी हेच आहे, किती कचरा येतो, परत ते ढिगारे करतात, परत तो भरतीला टिकून जातो। ओटी भरतील असं, त्याच्यामुळे ते सगळं साफ करायला पाहिजे आणि त्यामुळे ते डंपर वगैरे भरून जातात ना। असताना आम्ही डोळ्याने बघतो कचरा जमा होतो, पण एका ठिकाणी गेल्यानंतर भरती आल्यानंतर त्याच भरतीला परत पाणी
कचरा समुद्रात जातो. अब या तो इतने हेल्पलेस ये लोग हो गए हैं कि इनको लगता है हम कर ही नहीं सकते हैं. चाहे राणे साहब भी इतने बड़े नामी नेता हैं, अगर वो भी हताश हो गए तो फिर भगवान ही मालिक है क्या होगा. लेकिन मेरा अभी भी हम लोगों का ये मानना है कि अगर दुनिया के सब बीच साफ रह सकते हैं तो हमारा बीच क्यों नहीं साफ रह सकता, हमारा जुहू क्यों नहीं साफ रह सकता. इतना तो मिनिमम हम लोग डिझर्व करते हैं ना. पालिकेकडून जुहू चौपाटी पूर्णपणे स्वच्छ झाल्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे सादरीकरण. 20व्या दिवशी चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य कायम. दिशाभूल करणारे दावे थांबवून पालिकेने प्रत्यक्ष ठोस कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे या परिस्थितीची दखल घेणार का? आता केवळ दाखवण्यापुरती स्वच्छता मोहीम न राबवता पालिकेने यावर कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. जुहू चौपाटीवरील कचऱ्याचा मुद्दा लोकशाही मराठीने गेल्या 20 दिवसांपासून लावून धरलाय. याबाबत पालिकेला जाब विचारला असता पावसामुळे कचरा अधिक येत असल्याचे थातूरमातूर कारण पालिकेकडून देण्यात आले. मात्र हा कचरा समुद्रात जाण्यापासून त्याला रोखण्याची कोणतीही यंत्रणा आज मितीस पालिकेकडे नाही. हे मुंबईकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल. लोकशाही मराठीने मुंबईच्या महापौर आणि पालिकेच्या आयुक्तांना लोकशाही मराठी सोबत चौपाटीवर येण्याचं खुलं आवाहन केलंय. स्थानिक नगरसेविका आणि आमदार यांनीही याची योग्य दखल अद्याप घेतलेली नाही. यावरून पालिकेची याबाबतची अनास्था अधोरेखित होते. पालिकेचा दावा खोटा असल्याचं उघडकीस आल्यावर आता तरी संबंधित खात्याचे लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने कारवाईचे आदेश देतील का, याकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलंय. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.